सुट्ट्या संपल्या आणि शाळेची प्रत्येकीची एकच लगबग सुरू झालेली आहे. शाळा सुरू झालेल्या आहेत. डब्याला काय द्यायचं, काय नाही या सर्वांचाच प्रश्न. भेंडी मुलांच्या आवडीची असल्यामुळं अशा पद्धतीनं तुम्ही भेंडी नक्कीच करू शकता. भेंडी स्वच्छ धुवून पुसून घ्यायची आहे कपड्यानी आणि थोडंसं चीर मारून असे 1-2 तुकडे करून घ्यायचे आहे भेंडीचे. सर्व भेंड्या मी अशा छान अशा चिरलेल्या आहेत, पाहू शकता. आता एक कढई घेतलेली आहे. त्या कढईमध्ये भेंडी सर्व टाकून घेऊन चांगली हलवून घ्यायची आहे. थोडंसं तेल टाकून भेंडी किमान 2 ते 3 मिनटं चांगली अशी परतवून घ्यायची आहे तेलामध्ये. याने काय होतं, भेंडीचा कच्चापणा जातो आणि भेंडी मऊ पडते छान अशी आणि चिकटत देखील नाही भेंडी. त्याच कढईमध्ये 2 चमचे तेल घ्यायचं आहे. अर्धा चमचा जिरे टाकून त्यामध्ये 2 मिडियम साईजचे कांदे छान असे बारीक चिरून घेतलेले आहेत. अर्धा चमचा लसूण वाटून घेतलेला आहे. आता त्यामध्ये 1 चमचा मिरची पावडर, 1 चमचा धना पावडर, थोडीशी गरम मसाला आणि थोडीशी हळद असं टाकून घेतलेलं आहे. मसाले छान असं परतवून घ्यायचे आहे. छान असं परतल्यानंतर कांदा आणि मसाले, त्यामध्ये 2 टोमॅटो घेतलेले आहेत वाटून मी, ते देखील टाकून घ्यायचे आहेत आणि छान असं हलवून घ्यायचं आहे पूर्ण साहित्य सगळं. चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. आता थोडंसं पाणी टाकून मसाला छान असं हलवून घेऊन थोडंसं 2 ते 3 मिनटं छान असं शिजवून घ्यायचं आहे. झाकण लावून मसाला 2 मिनटं शिजवून घेऊया. आता पाहू शकता 2 मिनटानंतर आपल्या मसाल्याला छान असं तेल सुटलेलं आहे. असं होईपर्यंत चांगलं वाटण असं परतवून घ्यायचं आहे आपलं पूर्ण मसाला. आता ही जी भेंडी परतलेली आहे ती त्यामध्ये टाकून घेऊन छान असं हलवून घ्यायचं आहे. फार कमी वेळ लागतो ही भेंडी तयार करण्यासाठी आणि झटकीपट होते आणि लहान मुलांना असो किंवा ऑफिसच्या डब्याला असो, भेंडी एकदम मस्त होते. ही तुम्ही देखील ट्राय करा. झाकण लावून परत एकदा 5 मिनटं छान अशी वाफ काढून घ्यायची आहे, जेणेकरून जी भेंडी थोडीशी कच्ची राहिलेली असते ती छान अशी शिजून निघते. भेंडी खाण्यासाठी छान अशी तयार आहे. तुम्ही देखील नक्की ट्राय करा. इथं भेंडीबरोबर मी रात्रीचं जेवण बनवत आहे, त्यामुळे मी इथं चपात्या देखील करत आहे. तुम्ही ही भेंडी सकाळी, दुपारी किंवा डब्याला कधीही ट्राय करू शकता. एकदम छान अशी लागते आणि सर्वांना आवडते देखील. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया पुढील व्हिडिओसह.